टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळे महापालिकेच्या मराठी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। आपण बघू शकतो की शाळा क्रमांक 14 आहे आणि या 14 नंबरच्या शाळेची अवस्था जर बघाल तर पूर्णपणे ही शाळा बंद पडलेली आहे आणि या शाळेच्या आवारात पूर्णपणे या ठिकाणी काटेरी झुडपं या ठिकाणी उगवलेली आहेत आणि दुसरे म्हणजे या शाळेची इमारत ही पूर्ण पडकी झालेली आहे। या शाळेतल्या इमारतीचे दरवाजा खिडक्या त्याचबरोबर या ठिकाणचा बाथरूम हे सर्व चोरट्यांनी या ठिकाणचे दरवाजे खिडक्या चोरून नेलेले आहेत आणि ही शाळा आता बंद अवस्थेत आहे। गेल्या काही दिवसापासून महापालिकेच्या ज्या काही 60 शाळा होत्या या 60 शाळांपैकी आता फक्त 19 शाळा सध्या महापालिकेच्या सुरू आहेत आणि ह्या महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे 2500 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात। त्यामध्ये सर्वाधिक शाळा या उर्दू माध्यमाच्या सुरू आहेत, त्यामध्येच हे 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र आता महापालिकेच्या वतीने या शाळा डिजिटल करण्याचा मानस महापालिकेने आखला आहे आणि नगरोत्थान योजनेअंतर्गत या शाळेला 80 लाख रुपये खर्च करून या ठिकाणच्या या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमांची जी काही डिजिटल क्लासरूम आहे ही उभारण्यात येणार आहे। हे काम जे आहे हे 6 महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे। शिक्षण खात्याच्या वतीने या ठिकाणी महापालिकेने हे पाऊल उचललं असून मराठी माध्यमाच्या शाळा बंद झालेल्या असल्या तरी देखील इंग्रजी माध्यमाचे क्लासरूम डिजिटल करण्याचा मानस या ठिकाणी महापालिकेने व्यक्त केलेला आहे आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या डिजिटल रूमच्या शाळा या ठिकाणी महापालिकेच्या वतीने बनवण्यात येणार आहेत। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।